काही संतांनी त्याच्यावर भाव काढलेले आहेत। तर पहिली गोष्ट, द्यूत खेळणाऱ्यांनाचा सुद्धा उद्धार व्हावा अशी देवाची करुणा आहे, कृपा आहे। काय द्यूत खेळणारे असतील पण त्यांनीसुद्धा निराश होऊ नये, हताश होऊ नये। ह्या द्यूतामध्ये तुम्ही मला बघायला शिका। मला बघायचं म्हणजे खेळताना भगवंताचं ध्यान करा, त्या निमित्ताने का होईना। तुम्हाला किती सांगितलं लगेच सोडा तर तुम्ही सोडणार नाही। मी कुठेतरी एक रामकृष्ण परमहंस त्यांच्या चरित्रामध्ये कथा वाचली होती। त्यांच्याकडे एक मनुष्य गेला आणि त्यांना म्हणायला लागला की मला दारू पिण्याची खूप सवय लागलेली आहे आणि किती जरी प्रयत्न केला तरी सुटतच नाही। आता हे महात्म्यांचं बोलणं, उपदेश। हे म्हणजे एक काम करत जा, देवाला नैवेद्य दाखवत जा मग पित जा म्हणे। त्या मनुष्याने दुसऱ्या दिवशी सुरुवात केली। तो पेला देवासमोर ठेवायचा आणि प्यायचा, पण ते देवाकडे पाहता पाहता देवाचं दर्शन, कधी देवळात जातच नव्हता, देवाचं कधी ध्यानच करत नव्हता। आणि देवाला आपण देवाचं दर्शन व्हायचं, त्यामुळे थोडी अंतकरणात पवित्रता निर्माण झाली। हळूहळू त्याला असं वाटायला लागलं आपण देवासमोर एक काम करू, हे चुकीचं आहे, वाईट आहे। आणि हळूहळू त्याची काय सुटली, म्हणजे घेणारा चांगला असेल तर बरं का, नाही तर तो म्हणे बरं झालं मला आता हे आमच्या देवालाच हे चालतं, मग आम्हाला चालायला काय हरकत आहे, अशा अर्थाने नाही करायचं। म्हणून द्यूत जे आहे, द्यूत खेळणारे लोक आहेत त्यांनासुद्धा उद्धारा करतात, त्याच्यात माझी विभूती आहे असं म्हणून तुम्ही मला माझं ध्यान करा, हे सांगायचं आहे। दुसरं एक एक अर्थ आपण पाहू। द्यूतसुद्धा भगवंताची विभूती का सांगितली? अहो भागवतात तर सांगितलं दूतामध्ये कलीचा वास आहे। जेवढी जगात भांडणं झाली कशामुळे झाली? महाभारत कशामुळे घडलं? अहो धर्मराजाने द्यूत खेळलं आणि त्या द्यूतामध्ये सगळं हारले, शेवटी कोणाला लावलं? द्रौपदीला सुद्धा पणाला लावलं। सगळं हारले, पुन्हा एकदा हारून परत नाही, त्यावेळेस तर हारले, सगळं अर्ध राज्य मिळालं, पुन्हा द्यूत खेळले आणि पुन्हा मग वनवासात जावं लागलं। 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास, द्यूतात हारले म्हणूनच की नाही? बरं, नल राजाला एवढी दुःख का भोगावी लागली? नलराजाने द्यूतच खेळलं। द्यूतामुळे सर्व नाश होतो, पतन होतं, हे माहिती असताना सुद्धा भगवान परमात्म्याने द्यूत ही विभूती कशी सांगितली? तर जसं मृत्यू ही सुद्धा भगवंताने विभूती सांगितली, जीवन ही भगवंताची विभूती आहे, तसं मृत्यूसुद्धा भगवंताचीच काय आहे? यम ही सुद्धा भगवंताचीच विभूती आहे। तसं तुम्हाला त्या ठिकाणी काही विभूती ज्या सांगितल्या त्या ध्यान करण्याकरता, चिंतन करण्याकरता, आणि काही विभूती जे सांगितले की त्या त्यापासून दूर राहण्याकरता। काय त्याज्य ते त्याजावया लागी, अशी कोवी आहे। हां, जाणावे जरी अनुपयोगी तरी ऐका ते चांगी श्रोत्रे शक्ती। 16व्या अध्यायात आहे ना मला वाटतं। दैवी संपत्ती तुम्ही सांगितली, मग आसुरी कशाला सांगितली आम्हाला? दैवीच सांगायला पाहिजे होती ना। दैवी संपत्तीचे गुण सांगितले किती? 26, आणि आसुरी संपत्तीचे दंभो, दर्पो, अभिमानश्च। मग भगवान म्हणतात ही आसुरी सांगायची काय गरज आहे ना? आसुरी संपत्तीचं वर्णन काय करायची गरज आहे? त्याचं कारण आहे त्याज्य ते त्याजावया लागी। रामायणात जसं रामप्रभूचं वर्णन आहे तसं रावणाचं नाही का? शूर्पणखेचं नाही का? कशा करता? तिकडे जायचं नाही, तसं वागायचं नाही आणि असं वागायचं, हा एक अर्थ घ्या। किंवा भगवान त्याच्यामध्ये द्यूतामध्ये अनेक फसवेगिरी करणाऱ्या वस्तू आहेत, पदार्थ आहेत, खेळ आहेत, त्याच्यामध्ये फसवलं जातं, कपट केलं जातं। पण त्या कपटामध्ये सुद्धा द्यूतामध्ये जे कपट चालतं ते एकदम टोकाचं कपट चालतं, फसवलेलंही कळत नाही। म्हणून त्याच्यामध्ये ते असलेली जी काही शक्ती आहे
त्याच्यामध्ये असलेली ती शक्ती किंवा ती विद्या, ती माझी विभूती आहे असं भगवंताला सांगायचं आहे. म्हणून द्यूतम छलयतामस्मी तेजस तेजस्विनामहम. तेजस्वी जे लोक आहेत त्याच्यामध्ये तेज मी आहे. अनेक ठिकाणी आपल्याला तेज दिसतं. एखाद्याच्या शरीरावर तेज दिसतं, ती भगवंताची विभूती आहे. एखाद्याच्या वाणीमध्ये आपल्याला तेज दिसतं, एखाद्याच्या हातामध्ये आपल्याला तेज दिसतं, एखाद्याच्या पाहण्यामध्ये तेज दिसतं, काम करण्यामध्ये तेज आपल्याला दिसतं. ही सगळी तेजस्वी लोक आहेत. त्याच्यामध्ये तेज जे आहे ते मी आहे. किंवा आपल्याकडे दैवी संपत्तीच्या गुणांचं वर्णन करताना तेजाचं वर्णन केलेलं आहे. ऐशे ईश्वराकडे निज धावे अपैसया सज तया नाव तेज. आध्यात्मिक आध्यात्मिक तेज पाहिजे बरं का. आता ऐशे त्याच्यासाठी ओखटे मरण ऐशे काढले. ओखटे मरण ऐसे जरी आले अग्निप्रवेशे प्राणेश्वर उद्देशे न गणित सती. एक एक वाहू द्या, एक एक वाहू द्या, एक एक समजून घ्या. पहिलं ओखटे मरण ऐसे, पूर्वीच्या काळामध्ये सतीची प्रथा होती आणि त्या सतीला अग्निप्रवेश करावा लागत होता. पण ती सती जी आहे खरी सती, ओखटे मरण ऐसे तेही आले अग्निप्रवेशे. अग्नीत प्रवेश करायचा आहे, मरण यायचं आहे. पण मरणात ती उडी घालत असताना पुढं काय, न गणिजे प्राणेश्वर उद्देशे न गणीच सती. तिचा जो पती आहे त्या पतीला प्राण समजता, प्राणेश्वर समजते आणि त्याच्या उद्देशाने ती अग्नीमध्ये चाललेली आहे. पण तिला तो अग्नी जो आहे तो फुलासारखा वाटतो. अग्नी वाटत नाही, कारण तिच्या अंगामध्ये ते तेज आहे की नाही. त्याच्याशिवाय माणसं अशा गोष्टी करू शकत नाही. अग्नीत उडी टाकायची सोपं काम आहे का हो? धीर मनुष्य पाहिजे का, घाबरट मनुष्य पाहिजे, तेजस्वी मनुष्य पाहिजे. पुढं तैसे आत्मनाथाची आधी लावून विषयाची बांधी. आता आपल्याला सुद्धा आगीच उडी घालायची. तो का म्हणे व्हावे तयापरी धीट पतंग हा नीट दीपासोई. भक्ती तो कठीण शिळवरील पोळी निवडे तो बळी विरळा. हो, आपल्याला फक्त उद्देश काय, ते पती जे आहे ते आपली पत्नी जी आहे ती सती जी आहे ते पती करते. आणि हे आपल्याला सगळं करायचं आहे कोणासाठी? प्राणनाथाची आधी, आत्मनाथाची आधी. आपल्या सगळ्यांचा आत्मनाथ, आपल्या सगळ्यांचा प्राणनाथ आहे परमात्मा. आणि त्या परमात्म्याकरता लावूनी विषयाची बांधी. सगळं विष बांधून ठेवावं लागतं. विषय सगळे सोडावे लागतात, विषयांचा त्याग करावा लागतो. आणि दहावो आवडी पानधी शून्याची. आणि परमात्म्याकडे जायचं म्हणजे तिथे काय अमुक मिळणार आहे, तमुक मिळणार काही नाही, शून्य आहे तिथं सगळं. पण अशा ठिकाणी सुद्धा तो धाव घेतो. त्याच्याकरता तेज लागतं बरं का. मग आध्यात्मिक तेज आहे. देवाकडे जाण्याकरता सुद्धा माणसाकडे काय, हे सगळं सोडण्याकरता आध्यात्मिक तेज लागतं. विषय सोडण्याकरता, संसारात आसक्ती सोडण्याकरता तेज लागतं. आणि असं जे तेज आहे, तेजस्वी माणसं आपल्याला दिसतात. तुकाराम महाराजांचं तेज बघा, ज्ञानेश्वर महाराजांचं तेज बघा. आत्तापर्यंत झालेले सगळे महापुरुष आहे, काहीतरी त्यांच्यात अलौकिक तेज होतं. ते तेज भगवंताची काय आहे? विभूती आहे. भगवान परमात्मा म्हणतात त्यांच्यामध्ये असलेलं तेज
माझं स्वरूप आहे असं तेजम तेजस्वी नाम अहम. पुन्हा काय म्हटलेलं आहे? जयोस्मी. ज्या ठिकाणी आपल्याला जय दिसेल तो जय ही वेळ आहे, अजून 10 मिनिटं आहे. जय सुद्धा काय आहे? माझी विभूती आहे. जय आणि पराजय व्यवहारामध्ये होत असतात. कुठलंही आपण कार्य हातामध्ये घेतलं, काही लोक असे असतात की त्यांना कायम विजयच आहे, पराजय माहितीच नाही त्यांना. आता हनुमंतरायांना पराजय माहिती आहे का? त्याचं कारण काय? यशे थोरविला मारुती. आणि काही लोकांना विजय माहितीच नाही. तर भगवान म्हणतात जिथं जिथं तुम्हाला विजय दिसेल. कुठं विजय असतो? यत्र योगेश्वर कृष्णो तत्र यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूती ध्रुव नीतीर मतिर्मम. तिथं सगळं आहे. ध्रुव आहे म्हणजे नित्य आहे. तो धृतराष्ट्र नेहमी विचारायचे की विजय कोणाला मिळेल? की मला असं गीता सांगू नको, ब्रह्म सांगू नको, वैराग्य सांगू नको, मला काय पाहिजे फक्त. आणि मला असं वाटतं ज्या अर्थी माझ्या मुलांचं सैन्य जास्त आहे आणि पांडवांचं कमी आहे, त्या अर्थी विजय कोणाला मिळेल? माझ्याच मुलांना मिळेल. तुझे ज्योतिष कैसे. हां, आम्हा तव गमी आयसे. हां, तुला काय वाटतं मला सांग. मग त्या ठिकाणी संजयाला वाटला जर आपण ह्याला सांगितलं विजय पांडवांचा होणार आहे, त्याला राग येईल. मग त्यांनी सांगितलं बाबा मी कोणाचा विजय होईल सांगत नाही, पण विजय कुठं असतो? विजय नामे अर्जुन विख्यातू, विजय स्वरूप श्रीकृष्ण नाथू, श्रेयशी विजय निश्चितू तेथेची असे. कारण भगवान परमात्मा विजय स्वरूप आहे. म्हणून जिथं जिथं जय दिसतो आपल्याला तिथे आपल्याला भगवंताचं ध्यान करता येतं. जय पाहिजे असेल तर भगवंत असला पाहिजे. जयामध्ये भगवंत ज्यांना विजय मिळतो तिथे आपल्याला भगवान परमात्म्याचं ध्यान करता येतं. खरा पारमार्थिक विजय बरं का. म्हणून आपण नेहमी जय जयकार करायचा असेल तर कोणाचा करतो? पांडुरंगाचा करतो, पुंडलिक वरदा करतो, त्याच्यामध्ये देवाचा जय करतो, भगवंताचा जय करतो किंवा संतांचा जय करतो. म्हणून जयोस्मी व्यवसायोस्मी. भगवान म्हणतात व्यवसायसुद्धा मी आहे. तुम्ही करत असलेला व्यवसाय उद्योग ह्याच्यात सुद्धा तुम्हाला भगवंताचं ध्यान करता येतं. लगेचच सुरुवातीलाच मला देवाचं ध्यान करायचं आहे, मी सगळं सोडलं आणि परमात्म्याचं ध्यान करायला गेला, तिथं देवाचंही ध्यान होणार नाही. का? कारण कर्माचे संस्कार आहेत. तिथं गेला तरी काहीतरी करत बसेल, पोथीला आला तरी वाती वळत बसेल, पोथीला आला तरी दुसरं काहीतरी करत बसेल. मग कर्मच करायचं आहे, त्या कर्मामध्ये सुद्धा तुम्ही पहिल्यांदा माझं ध्यान करा. तुमचा जो उद्योग आहे, उद्योग ही सुद्धा माझी विभूती आहे. म्हणून उद्योगात तुम्हाला भगवंताचं ध्यान करता येतं. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा तोषा लागी मग तिये पूजे रिझलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देजे पसा येत आहे. आपल्या वाट्याला आलेलं काम उद्योग ही भगवंताची काय आहे? तिथे तुम्हाला भगवंताला पाहता येतं. कांदा मुळा भाजी हो नाही, आता ते फळात पाहिलं हो, उद्योगात भगवंताला पाहिलंय. बरवा पावलो चिंतिलाची ठाव पावला जीव विश्रांती. हां, उद्योगामध्ये असं प्रमाण पाहिजे आपल्याला की माझ्या वाट्याला आलेलं काम हे भगवान परमात्मा आहे असं म्हणून कोणी ध्यान केलंय का? जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पे. असं आणखी कोणाला आठवलं तर सांगा प्रमाण. म्हणून व्यवसायोस्मी किंवा निश्चय शब्दात सुद्धा अर्थ केलाय.
त्या गीता प्रेसमध्ये निश्चय अशा अर्थाने लिहिलं आहे. निश्चय म्हणजे आपल्या जीवनातला जो काही निश्चय होईल परमात्म्याच्या संबंधाने ती माझी विभूती आहे. म्हणून उद्योगात सुद्धा माझं ध्यान तुम्हाला करता येतं. उद्योग सोडूनच ध्यान केलं पाहिजे असंही काही नाही. लगेच उद्योगात तुम्ही माझं ध्यान करू शकता. आणि सत्वम सत्वमतामहम, जे काही सात्विक पदार्थ आहेत, सात्विक क्रिया आहेत, सात्विक व्यक्ती आहेत, अशा सात्विक व्यक्ती क्रिया पदार्थ त्याच्यामध्ये असलेला जो सत्वगुण आहे तो माझी विभूती आहे. कारण सत्वगुण जो आहे 3 गुण सांगितलेले आहेत, रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. रजोगुण जो आहे एकदम, तमोगुण जो आहे तो माणसाच्या जीवनात प्रमाद, निद्रा, आळस वगैरे उत्पन्न करणार आहे. रजोगुण कर्मामध्ये बांधणार आहे आणि सत्वगुण आपल्याला ज्ञानाच्या द्वारे मोक्ष प्राप्त करून देणार आहे. म्हणून अंग लगे हां, म्हणून सत्वगुण ही माझी विभूती भगवान परमात्मा म्हणतात. ओय बघा, छळतिया विंदाना माझी जू ते मी विचक्षणा, म्हणून चोहटा चोरी परी कवना निवारू नये. छळतिया विंदाना, विंदान म्हणजे काय हो? हां, प्रकार वेगवेगळे प्रकार आहेत. कपटाचे वेगवेगळे प्रकार आहेत, फसवेगिरीचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्या सगळ्यामध्ये भगवान म्हणतात माझी जू म्हणजे जुवा, जुगार, ते मी विचक्षणा, तू विचक्षण आहेस अर्जुन, चतुर आहेस. तसं जू खेळणारे सुद्धा काय असतात, त्याच्यात चतुराई लागते. त्याच्यामध्ये जी असलेली चतुर्बुद्धी आहे, याचा अर्थ जो खेळायचं आणि दुसऱ्याला फसवायचं असं नाही सांगितलं बरं का. पण त्याच्यामध्ये जी चतुराई आहे ती सुद्धा विशेषच एक प्रकारे विभूतीच आहे, ती दिव्यताच आहे. कोणालाही त्या ठिकाणी ते जमत नाही. जू ते विचक्षणा, म्हणून चोहटा चोरी, म्हणून चव्हाट्यावर चोरी होते. जू खेळतात, कुठं खेळतात? एकांतात नाही. आता ते पांडवांनी जू खेळलं, कुठं खेळलं? चव्हाट्यावरच ना. राजसभेत सगळ्यांच्या समोर फाशी टाकायचे. यांनी फाशी टाकायचे, त्यांनी फाशी टाकायचे. त्या कौरवाच्या बाजूने फाशी टाकायला कोण होता? शकुनी मामा होता. आणि सगळ्यांच्या समोर यांना फसवलं, कळलं का? त्याचे फाशीच असे तयार करून आणले होते त्याने, सगळे एकाच आकड्याचे. त्यामुळे तो म्हणेल तोच आकडा पडायचा बरोबर. म्हणून चव्हाट्यावर चोरी केली, चव्हाट्यावर यांचं राज्य घेतलं, चव्हाट्यावर द्रौपदीला सुद्धा त्या ठिकाणी घेतलं, चव्हाट्यावर 12 वर्ष वनवासात घालवलं, पण यांना कळू दिलं नाही. म्हणजे असं जे दूत आहे ती काय आहे? भगवान परमात्मा म्हणतात माझी विभूती आहे, पण त्याच्यामुळे सर्वनाश होतो, दुःखाला कारणीभूत होतं. म्हणून ही माझी जरी विभूती असली तरी त्या माझ्या विभूतीपासून तू थोडा काय राहा, दूर राहा. काही विभूती ध्यान करण्याकरतायत आणि काही विभूती दूर राहण्याकरतायत. तिकडं आपल्याला जायचं नाही म्हणून विभूती आहेत. म्हणून काही अवतार आहेत ते सत्कर्मात प्रवृत्त करण्याकरता आहेत, काही अवतार वेदाची श्रद्धा घालवण्याकरता झालेले आहेत. म्हणून अशा प्रकारे ती माझी विभूती आहे. जसं चांगल्या पदार्थात मी आहे, जसं चांगल्या विभूती सांगितल्या, सूर्य, चंद्र, कामधेनू, अश्वत्थ, गायत्री, नारद, श्रीराम, चांगले पदार्थ आहेत. तसे वाईट पदार्थ आहेत, वाईटाची पराकाष्ठा असलेले पदार्थ, वासुकी, सिंह, मकर, वाद, द्यूत, आहे की नाही? चांगल्यातही मीच आहे आणि वाईटात सुद्धा आपल्याला समान दृष्टी करायची का रागद्वेषाची दृष्टी करायची? समान दृष्टी करायची. काय होतं, कधी कधी नुसतं चांगलं पाहायची आणि चांगलं पाहिलं आणि वाईटात वाईट पाहिलं तरीसुद्धा वरती सम नाही होत. हो, चांगलं पाहणारी मंडळी आहेत, पण वाईट पाहिलं का ते इतका द्वेष करतात, इतका तिरस्कार करतात की त्यांची वृत्ती
त्याच्यामुळे सुद्धा विक्षिप्त होत राहते. एखादा वाईट पदार्थ दिसला की लगेच देवाच्या दर्शनाला गेला असला तरी ते देवळात गेला तर त्याचंच चिंतन करत राहतो. तेवढं वाईट आहे, तेवढं वाईट आहे, वाईट आहे. वाईटात सुद्धा त्या वाईटात बाह्य उपाधी बघायची नाही. चांगलं असेल वाईट असेल, ह्या उपाधीच्या मागे चैतन्य जे आहे ते एकच आहे ना. किंवा आपली वृत्ती जी आहे ती समत्वाची बनली पाहिजे. आसक्तीची जशी वृत्ती आहे तशी कधी कधी त्या त्यागातून द्वेषाची वृत्ती निर्माण होते. आणि देवाला वृत्ती सांगायची का वृत्ती साम्य सांगायचं आहे? समानतेची वृत्ती सांगायची. साधक अवस्थेत चांगल्याविषयी चांगलं पाहिजे, त्यागाविषयी त्याग पाहिजे, त्यागाची वृत्ती पाहिजे. परंतु पुढे त्या त्यागाचाही अभिनिवेश निर्माण होतो. त्यागाची वृत्ती कायम तयार राहते आणि ती वृत्तीच मग माणसाला समाधीकडे जाऊ देत नाही, परमात्म्याचा साक्षात्कार होऊ देत नाही. म्हणून समवृत्ती. वाईट दिसलं, द्यूत खेळतात काही लोक. द्यूत खेळत असताना तुम्ही देवाच्या दर्शनाला चालले आणि बहुतेक आता देवळातच काय खेळतात, इथे नाही कोण माऊलीच्या, पण गावोगाव जर पाहिलं तर तिथे चाललेलं असतं. मग आता देवळात गेला आणि तो त्या माणसांचंच वर्णन करायला लागलं. काय देवळात आले तर दूध खेळतात, काय देवळात आले दूध खेळतात. आता रामकृष्ण हरी सुटलं, तेच सुरू झालं. देवाची लीला आहे, त्याच्यात सुद्धा आपल्याला देवाचं ध्यान करायचं आहे. देवाची लीला आहे असं म्हणायचं, आपल्याला तिकडे जायचं नाही. पण हे सुद्धा काय आहे, देवाचीच विभूती आहे. चांगलं देवाची विभूती आहे, वाईट देवाचं विभूती आहे. सर्वत्र परमात्मा आहे. चांगलं फक्त व्यवहारात चांगलं वागायचं, चांगलं घ्यायचं, वाईट सोडायचं आहे. पण जाणत असताना सर्वात परमात्मा जाणायचा आहे. म्हणून चोहटा परिविंदाना, म्हणून ह्या विभूती सांगितल्या. चांगल्या वाईट पदार्थाचे बाह्य स्वरूप मनात न आणता आतील व्यापक भगवंताचं चिंतन करणं आहे. त्यामुळे सिंह, मी वाचतोय खांदारकर महाराजांचं बरं का, मकर सर्प यांच्याशी भगवत विभूती म्हणून संसर्ग ठेवणं जसं उचित नाही, तसं द्यूत हे भगवत विभूती म्हणून खेळणं उचित नाही. उलट ते वाईटात वाईट आहेत असे ओळखावे, याच्यात भगवंताची व्याप्ती असे ओळखावे आणि यांना प्रतीक करून भगवंताचं चिंतन करावं असं या ठिकाणी सांगायचं आहे. अगा आशेशाई तेजसा, आत तेज मी भरवसा, विजय मी कार्योद्देशा सकळा माझी. आणखीन आता थोडासा याचा विचार करायचा आहे, उद्याच्या प्रवचनात पाहू. पुंडलिक वरद हरी